आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट पाहिजे. काय पाहिजे? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बघा रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय असतं? बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट रेज from the surface is called reflection of light. हे बघा एखाद्या सरफेसवर लाईट रेज पडले. लाईट रेज पडल्याच्या नंतर ते बाउन्स बॅक या सरफेसवर पडले. या सरफेसवरून बाउन्स बॅक होतात लाईट रेज. त्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता इकडे बघा, आता याच्यामध्ये काही टर्म्स आहेत. एक पहिला टर्म्स आहे इन्सिडेंट रे, दुसरा आहे रिफ्लेक्टेड रे, तिसरा आहे नॉर्मल, चौथा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बघा मी काय करतो, सरफेस किंवा मिरर याच्यावर बाउन्स बॅक लाईट रे जे होतात त्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता इकडे बघा, इथं समजा इकडे लक्ष द्या रे, हा कोणता मिरर आहे? प्लेन मिरर. कोणता मिरर आहे? प्लेन मिरर. प्लेन मिरर. या मिररवर इकडे लक्ष द्या, या मिररवर लाईट रेज पडले. हे इकडे लक्ष द्या, हा परपेंडिक्युलर जो आहे सरफेस सोबत, या सरफेस किंवा प्लेन मिरर सोबत जो परपेंडिक्युलर आहे त्याला आपण नॉर्मल असं म्हणतो. काय म्हणतो? नॉर्मल. व्हिच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. ओके, नॉर्मल काय असते? सरफेस सोबत परपेंडिक्युलर असते. हे इकडे लक्ष द्या. हे बघा, जो लाईट रे या सरफेसवर येऊन पडतो त्याला इन्सिडेंट रे म्हणतात. काय म्हणतात? इन्सिडेंट रे. The ray which incident on the surface or on the plane mirror is called as incident ray. याला कोणता रे म्हणतो आपण? Incident ray. हे मी नंतर लिहून देतो. त्यानंतर रिफ्लेक्टेड रे म्हणजे काय? The ray which reflect back from the surface. सरफेस वर पडल्याच्या नंतर जो रे रिफ्लेक्ट बॅक होतो त्याला आपण कोणता रे म्हणतो? रिफ्लेक्शन रे. रिफ्लेक्टेड रे. बघा, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल, अँगल ऑफ इन्सिडेंस आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन पाहिजे. हे तीन टर्म तर तुम्हाला समजले. जो रे या सरफेस वर इन्सिडेंट होतो त्याला कोणता रे म्हणतो आपण? इन्सिडेंट रे. जो रे सरफेस वरून रिफ्लेक्ट बॅक होतो त्याला कोणता रे म्हणतो आपण? रिफ्लेक्टेड रे. नॉर्मल ही परपेंडिक्युलर असते सरफेस सोबत. इकडे लक्ष द्या. आता बघा, इन्सिडेंट रे अँड नॉर्मल यांच्यातील जो अँगल असतो त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. ओके, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यातील जो अँगल असतो त्याला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो. अँगल ऑफ इन्सिडन्स हे आपण अँगल आय ने दाखवतो आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे आपण अँगल आर ने दाखवतो. ओके, आपल्याला याचे लॉज पाहिजे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. बघा, लॉज काय आहेत? लॉज ऑफ रिफ्लेक्शन. पहिला लॉ आहे incident ray, normal and reflected ray are lie in same plane. म्हणजे बघा, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे हे एकाच प्रतलात असतात. हा पहिला लॉ आहे. हे लिहून पण नंतर देतो, व्हिडिओ मध्ये हे करणार आहे, नंतर लिहून देतो. दुसरा लॉ, हा पहिला लॉ झाला किंवा लिहून देतो लगेच. इन्सिडेंट रे, नॉर्मल and reflected ray are lie in same plane. Lie in same plane. एकाच प्रतलात असतात. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल हे काय असतात? हे राहू दे, एकाच प्रतलात असतात. हा पहिला लॉ आहे. दुसरा लॉ आहे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे बघा,
अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल आणि हा अँगल सेम असतात. हा दुसरा लॉ आहे. ओके, आता बघूया, इकडे लक्ष द्या. तू ये. हे बघा, या सरफेस वर पडणार आहे का, आपण हा सरफेस घेऊया. पुन्हा इकडे लक्ष द्या. हा मी जो आहे, इकडे बघा, हा माझ्याकडे लाईटचा सोर्स आहे. लाईटचा सोर्स आहे लेझर लाईट, बरोबर आहे. लाईटचा सोर्स आहे. तर मी यावरून काय करतो, हा एक प्रकारचा आपण सरफेस किंवा मिरर तर म्हणता येणार नाही, पण सरफेस आहे. तर या सरफेसवर मी काय करत आहे, लाईट रेस काय करत आहे, इन्सिडेंट करत आहे. इथून लाईट रे इन्सिडेंट झाला. इथून लाईट रे इन्सिडेंट झाल्याच्या नंतर आता आपण बघूया. हे बघा, याच्यावर पडतं का, हे बघा, याच्यावर लाईट रे याच्यावर पडायलेत का, स्वेटरवर पडायलेत का, लाईट रे स्वेटरवर पडायले. म्हणजे हा जो रे आहे, हा जो रे इथून इथपर्यंत जाणारा, त्याला कोणता रे म्हणणार मी, इन्सिडेंट रे. ओके, आणि इथून इकडे जाणारा रे तो कोणता आहे, रिफ्लेक्टेड रे. आणि याच्या सोबत एक परपेंडिक्युलर अशी नॉर्मल मी इमॅजिन करा की ही नॉर्मल आहे. ओके, तर हा इन्सिडेंट रे, इकडे लक्ष द्या. आता ही नॉर्मल आहे, ही काय आहे, नॉर्मल. हा रिफ्लेक्टेड रे आहे. हे बघा, हा रिफ्लेक्टेड रे आहे, ही नॉर्मल आणि हा इन्सिडेंट रे. तर मला सांगा, नॉर्मल आणि इन्सिडेंट रे यांच्यातील अँगल काय सांगितलं मी, अँगल ऑफ इन्सिडेंट. नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यातील अँगल काय सांगितलं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. समजलं का. आणि दोन्ही एकाच प्लेन मध्ये असतात. म्हणजे बघा, हे इकडे लक्ष द्या, दुसरी पेन आहे का कोण, बरोबर. हा, हे बघा, इकडून इन्सिडेंट रे ही, हे बघा, हा इकडून आलेला इन्सिडेंट रे ही नॉर्मल आणि हा रिफ्लेक्टेड रे, हे काय असतात, एकाच प्लेन मध्ये असतात. एकाच प्लेन मध्ये असतात म्हणजे ह्या एकाच प्लेन मध्ये असतात. ओके, जर असे आले समजा, तर हे असेच असणार आहे. हे इन्सिडेंट रे, ही नॉर्मल आणि हे रिफ्लेक्टेड रे एकाच प्लेन मध्ये, याच प्लेन मध्ये. दोन प्लेन मध्ये असतात का ते, नाही. आता समजा इन्सिडेंट रे असा आला आणि रिफ्लेक्टेड रे असं जाईल का, नाही. कळालं. म्हणजे सर्व तीनही काय असतात, एकाच प्लेन मध्ये असतात. समजलं का तुम्हाला. ओके, ठीक आहे.